हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळून सगळी कामं वगैरे आटपली, क्लासला जाऊन आलोत आणि मी पूर्ण अगोदरच ऑलरेडी करून गेले होते, जेणेकरून आल्याच्यानंतर उशीर होऊ नये. आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की थोडा वेळ लागतोच, त्याच्यामुळं आलं की नंतर भात लावला, आमटीचं सामान व्यवस्थित करून घेतलं, कणिक वगैरे मळून ठेवली, तळून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता आणि इकडं ना होळीची तयारी सुरू होती, म्हणजे होळी बनवण्याची तयारी सुरू होती. तर म्हटलं चला आता फक्त 15-20 मिनटं राहिलेली आहेत. माझ्या पोळ्या राहिल्या होत्या, नैवेद्य राहिला होता आणि होळी म्हटल्याच्यानंतर पुरणाची पोळी ही आलीच आली. आणि संध्याकाळची ऑलमोस्ट 6:30-7 झाली होती. अर्ध्या तासामध्ये मी पटकन आवरिलं आणि खाली गेलो आम्ही होळी दहन करण्यासाठी. सो त्याच्यानंतर ना मस्त अशी पूजा करून घेतली, अगोदर गेल्या. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं व्हिडिओ घ्यावा आणि मग जसं लोक येतील तसं मग सगळे पूजा करत गेले. आणि सगळ्यात अगोदर आम्ही पहिल्यांदा 5-6 जणींनी पूजा केली. आणि की नंतर कसं होतं ना, होळी जेव्हा जास्त पेट घेते तेव्हा जास्त जवळ जाऊन पूजा करता येत नाही, त्याची हाय लागते, लहान मुलांना वगैरे भाजण्याची वगैरे शक्यता असते. त्याच्यामुळे मी अगोदर आवळीला घेऊन खाली सगळ्यात अगोदर गेलो होतो आणि जेणेकरून व्यवस्थित पूजा वगैरे करता येईल. आणि थोडंसं 5-10 मिनटं अगोदर गेलं तर तेवढंच लेडीजचा गप्पा टप्पा होतात आणि एरियाचं भेटणं होत नाही, बोलणं होत नाही, कामच काम बोलतो. आणि सण उत्सव याच्यासाठी साजरे केले जातात जिथं संवाद साधला जातो किंवा सुखदुःख प्रत्येक जणीचे आपापल्या जणी सुखदुःख वाटतात. आणि मैत्रिणीमध्ये सुखदुःख वाटल्याने थोडं मन हलकं होतं, कोणाचं मन जड झालेचं कोणाचं हलकं होतं, छान वाटतं, मस्त वाटतं. आणि जवळच आता 5-6 दिवसांनी वुमन डे आलेला आहे, त्याच्यामुळं त्याचं काय भरपूर जणी प्लॅनिंग करत असतात. त्याच्यामुळं सगळ्यांनी मस्त अशी पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर ना होती मुलांची वेळ आणि अगोदर पूजा करून घेतली सगळी. त्याच्यानंतर ना पाण्याने 5 किंवा 7 आय थिंक वेडे घालतात होळीच्या आजूबाजूवरती. आपले ते जी निगेटिव्हिटी असते, आपले जे शत्रू असतात, सो त्यांचे जवळून राख व्हावी आणि आपलं मन पॉझिटिव्ह व्हावं याच्यासाठी आपण होळी माताशी प्रार्थना करतो सगळेजण. आणि मग आपली लाईफ ना एकदम मस्त सुरुवात करतो. निगेटिव्ह एनर्जी ऑलरेडी होलिका माताने आपल्यापासून घेतलेली असते आणि पॉझिटिव्ह दिलेली असते. त्याच्यामुळे सगळ्यांचे जे आपल्याला जे अचिव्हमेंट करायचं असतं आपल्या लाईफमध्ये, सो ते आपण करू शकतो. आणि होलिका दहन ह्याची सगळ्याच जणांना स्टोरी माहीत आहे, त्याच्यामुळे मी काय सांगत बसत नाही. आणि ते जर सांगत बसलं तर आपला व्हिडिओ खूप होळीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर खरंच सगळ्यांना भूक लागली असती. जेवण वगैरे छान केलं, देवाला नैवेद्य दाखवला. होळी पुरणाची पोळी ही म्हणच आहे. नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आरोग्य रात्रीपासून सुरू होतं. उद्या सुट्टी आहे स्कूलला आणि मला रंग खेळायचे आहेत, मम्मी मला लवकर उठव. आरोही चक्क मुलगी 7 वाजता उठून बसली, कारण तिला कलर खेळायचे होते. पण एवढ्या सकाळी कोणच उठलेलं नव्हतं, पण हे आमच्या मॅडम उठून बसल्या होत्या. तिला कसं तरी 9:30 पावणे 10पर्यंत मी तिला अडवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. अगं थांब जाऊ 5 मिनिटात, थांब जाऊ 5 मिनिटात, असं करत करत मी तिला 10 वाजवल्या. ती रुसली फुगली थोडा वेळ, मला कलर खेळायचे आहेत, मी पिचकारी आणली वगैरे. लहान मुलांचं कसं असतं ना, आपण पण लहानपणी तेच केलेलं आहे. पण म्हटलं ना, सगळे थोडेसे मुलं आले की मग छान मजा येते ना खेळायला लहान मुलांनासुद्धा. म्हणून मग मी तिला 10 वाजता नेलं. आणि त्यातल्या तर ग्रहणसुद्धा सुरू होणार होते, 11 वाजता लागणार होते.
म्हटलं चल एक दीड तास काहीच हरकत नाही, म्हणून तिला 11 वाजेपर्यंत मी खाली खेळवून दिलं. त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, तिला केस धुतले, कारण की कलर केसामध्ये खूप लागलेला होता, चेहऱ्याला लागलेला होता. पण मी ना तिला खाली जायच्या आधी मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्याला आणि हाताला लावून घेत होतं. त्याच्यामुळे ना तिला एकदा साबण लावली की तिचा पूर्ण चेहऱ्याचा कलर निघून गेला. जर तुम्हाला होली खेळायची असेल, आता शक्यतो तुम्ही केमिकलचे कलर नका वापरू, त्याने स्किनला रॅशेस प्रॉब्लेम होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतात, पिंपल्स येतात. आणि कसं आता उन्हाळा सुरू होत असल्यामुळे ना स्किन ड्राय होते आपली, त्याच्यामुळे लवकर आपली स्किन खराब होते. जर कलर खेळायचेच असेल तर केमिकल विरहित कलर वापरा. आणि जर यदा कदाचित तुम्हाला कोणी केमिकलचा कलर लावला तर त्याच्यासाठी आपण अगोदरच घरीची काळजी करून घेऊयात. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे लावून जा आणि सगळी मस्त हॅपी होली खेळा. त्याच्यानंतर आमच्या रात्री थोड्याशा रागवल्या होत्या, सो त्याचं अरे कहना क्या चाहते हे आरोहीचं किती चांगलं खेळणं आहे.